जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 31 जानेवारी इसवी सन 1728 श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्यानजीक तापी उतरून 18 डिसेंबर 1727 रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकुरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धुळपेक करण्याच्या हेतूने बुऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. अकस्मात बापाऱ्याचा घाट उतरून राऊ बडोचवर गेले. अंदाजे 31 जानेवारीच्या दरम्यान अली मोहन गाठली. कोणासही स्वप्नातही वाटणार नाही अशी घौडदौड करून निजामाला निष्प्रभ करून त्यांच्या प्रांताची धुळधाण उडवली. गुजरातमध्ये शिरताच सुभेदार सरबुल्लत खान याला म्हणजे निजामाचे आणि याचे आपसात वैर होते. असे भासवले की निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजरातेत सरबुलंद खानावर चालून आल्या आहेत. गुजरातेत यथेच्छ लुटालूट जाळपोळ करून मराठी सैन्याने उच्छाद मांडला. पण बदनामी मात्र निजामाच्या वाट्याला आली. रावसाहेबांच्या या कृतीमुळे निजाम भयंकर चिडला होता. 31 जानेवारी इसवी सन 1760 यमुना नदीस महापूर आल्यामुळे मराठ्यांनी अंतर्वेदीतील स्वारी तहकूब केली. पुढे भाऊसाहेबांनी व वजीर गाझीउद्दीन खान, बळवंतराव मेहेंदळे, मल्हारराव होळकर आणि जनकोजी शिंदे यांना दिल्लीस रवाना केले. या मराठा फौजेने दिल्लीत जाऊन हल्ला करून दिल्ली शहर घेतले, पण किल्ला घ्यायचा राहिला. त्यास मोच लावले. किल्ल्यात अब्दालीने दिनांक 31 जानेवारी 1760 रोजी आपल्या वतीने नेमलेला दिल्लीचा सुभेदार वजीर शाहवली खान याचा चुलत भाऊ याकूब अली खान हा आपल्या लोकासह होता. मराठ्यांनी मोर्चे कायम करून ते तोफांचा भडीमार सुरू केला. त्यामुळे किल्ल्यातील दिवाणी ई खास रंगमहाल, मोती महाल, शहाबुरुज या सुंदर इमारतींना तोफांच्या माऱ्यामुळे चिरा पडल्या. तेव्हा किल्ल्यातील अब्दालीचे लोक घाबरे होऊन कौल मागू लागले. सदाशिवराव भाऊ 29 जुलै रोजी दिल्लीस पोहोचले. त्यानंतर 2-3 रोज लढाई चालू होत्या. त्यात किल्लेदार याकूबचा निरुपाय होऊन त्याने मराठ्यांशी सुलोखाचे बोलणे सुरू केले. भाऊने त्याची शरणागती पत्करून त्यास आपल्या मंडळींसह सुखरूप जाऊ दिले. तो यमुने पलीकडील पटांगणावर अब्दाली व नजीब खान यांच्या फौजेचा तळ पडला होता, तेथे उतरून गेला. दिनांक 2 ऑगस्ट 1760 रोजी पातशाही किल्ल्यात मराठ्यांचे ठाणे बसले. काही दिवसांनी नारो शंकर यास भाऊने दिल्लीचा सुभेदार नेमले आणि बाळोजी पाळंदे यास सुभेदाराच्या हाताखाली किल्लेदार नेमले. 31 जानेवारी इसवी सन 1793 दिनांक 31 जानेवारी 1793 रोजी श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांचे कुटुंब त्यांच्या पत्नी रमाबाई या दीर्घ आजाराने मृत्यू पावल्या. त्यांना 3-4 महिने ताप येत असतानाही कोणास निदान झाले नाही. यानंतर 1 महिन्याच्या अवधीतच दिनांक 3 मार्च 1793 रोजी सवाई माधवरावांनी विजयदुर्गाच्या गोखल्यांची कन्या यशोदाबाई यांच्याशी लग्न केले. या लग्न समारंभाच्या प्रित्यर्थ आणि दिल्लीच्या यशस्वी राजकारणाच्या आनंदास्तव पर्वतीच्या डोंगरावर मोठी रोषणाई करण्यात आली होती. 31 जानेवारी इसवी सन 1800 मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर यशवंतराव पुण्याहून निसटले व जेजुरीस आले. जेजुरीचा खंडोबा हे त्यांचे कुलदैवत व त्यास नमस्कार करून भटकत नागपूर भोसल्यांकडे ते आले. त्यास दौलतरावांच्या सांगण्यावरून भोसल्यांनी कैदेत टाकले. ते भोसल्यांच्या कैदेतून दिनांक 31 जानेवारी 1800 रोजी सुटून धारच्या आनंदराव पवारांपाशी 300 स्वारांनिशी चाकरीस राहिले. पवारांचा दिवाण रंगराव ओढेकर दौलतरावांचा पक्षात होता. त्याने यशवंतरावांचा जम बसू दिला नाही, म्हणून यशवंतराव पवारांकडून निसटले आणि तापी नर्मदेकाठच्या निर्भीड अरण्यात भटकत त्यांनी भिल्ल सैन्य जमा केले. याच वेळी त्यांस अतिविश्वासू असा लाला भवानी शंकर हा साथी मिळाला. यावेळी त्यांनी मीरखान पठाण व जुने सरदार यांस सामील करून घेऊन माळव्यात लुटालूट करण्यास सुरुवात केली. 31 जानेवारी इसवी सन 1819 वीर नोवोसाची मस्के नाईकांचे स्वातंत्र्य युद्ध समाप्ती. हे नोवोहाचे युद्ध दिनांक 8 जानेवारी 1819 ते 31 जानेवारी 1819 पर्यंत चालले. 19 तारखेच्या रात्री 10 वाजता नोवोसाजीच्या सैन्यातील 200 घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकांवर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते. लेफ्टनंट सुधीर लेंट यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला, परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले.
निजामाच्या 5,000 सैन्यांविरुद्ध हटकरांनी निकराचा लढा दिला होता. या संपूर्ण युद्धात हटकरांकडील 500 अरब, 80 पेक्षा जास्त अतिजखमी आणि 400 योद्धे शहीद झाले. तसेच हैदराबाद सरकारकडचे 180 सैनिक जखमी आणि 24 मारले गेले. जखमींमध्ये 6 युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजे यांना दंगा करून पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून हे युद्ध इतके महत्त्वपूर्ण होते की नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटले गेले. 31 जानेवारी 1819 ला हटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते.